आणि सोबत तात्या. तात्याराव या. आला आला आला. नमस्कार. नमस्कार. काय मग तात्याचं तात्याराव? आणि मग तुला सांगतो, तू पंचापासनं व्हायला झाला ना, तेव्हापासनं मला तुझं लय कौतिक वाटतंय बघ. ए माधू, तात्या आणि पंचापासून व्हायला. अरे सरडा बी लाजल याच्याबरोबर रंग बदलाया. ए सध्या लय वाढ येऊ बोल नकस. पंचाल दिलं सोडून मी. या बी आता ठरवलं आहे, काम करायचं आणि लगीन करायचं. अरे तात्या, तुला मोठ्यापणा करायची लय सवय हाय, मग पंचाला सोडून कसं जमायचं? आता चुलीत घाला ते मोठेपणा, का करायचं मोठेपणा? हा? अरे घरचं खायचं लस करायचं, भाकरी थापायच्या. काय अंगाशी तुला सांगतो, मुंगी होऊन साखर खावा, पण हत्ती होऊन लाकडं फोडण्यात काय अर्थ आहे? बराबर बोलला बघ तू. हा बरे तुम्हाला बातमी सांग का? काय रे? अरे पंचाचा पान उतारा केला म्या, झापलं. काय सांगतो? एवढं कोण चालतं? होय का? होय. कुठे रे? अरे बाळ्याच्या घरी पार चावडी भरवली होती तिने. बाळप्पाच्या घरी? मग काय म्हणलं माहितीये का? बाळूला गंगूताईकडे झाडा म्हणे. त्या म्हणलं आजची बात चालणार नाही, आवाज बंद करा. त्यांच्या घरचं त्यांना निर्णय घेऊ द्या ना, तुम्ही कशाला मध्ये नाक घालता? अरे पर बाळप्पा काय म्हणला? आता बाळूची काळजी आहे ना. बाळू म्हणला तात्या म्हणन ती पूर्व दिशा, बराबर बोलत म्हणे तात्या. निघा इथून. गेले खाली मान घालून. निघा तुम्ही, कडकडनी निघा आता. हे असं आहे, खरं सांगायला लागलं तर पचतच नाही कोणाला. अरे असं काय बी नाही. उलट मी आता म्हणतो, तू आता कामाला लागला आहे ना, मग या 12 भानगडी सोडून दे आणि काम कर चांगलं. नाही, मी बी ठरवलं आहे, दाखवून द्यायचं पंचाला, काम करायचं आणि पंचाच्या वाड्याच्या मोर मोठा मांडव उभा करायचा. त्या मांडवा थाटा माटानं लगीन करायचं आणि त्याच जागेवर पंचाच्या नाकावर टिचून त्याच्यापेक्षा मोठा वाडा बांधायचा. होय का? लईच मानावं घेतलेलं दिसतंय. मग चालेल चालेल, लाग कामाला लाग. चल या. या कडकडनी या. आईला सदा हा? तात्या एवढं सांगतोय म्हणजे एवढं तरी असणार आहे. नक्कीच. बाळाप्पाच्या घरी काय झाले स्वतः? बाळू, कसला विचार करतो आहेस? कसला नाही बाळ्या, मला ठाव आहे तुला इथनं नाही जायचं. बर जावं तर लागलंच की. बा काय आता मला इथं ठेवून घेणार? होय, पर बाळ्या, बा काय तुझा वैरी नाही हे विसरू नग. ठाव आहे रे मला. असं असतं तर कवाच घर सोडून गेलो असतो. पर आता जरा जबाबदारीने वागाय शिक. म्हणजे मी जबाबदारीने वागतच नाही असं म्हणायचं आहे का तुला? अरे तसं नाही बाबा, म्हणजे बाहेरच्या समध्यांची कशी काळजी घेतोस तसं घराकडे जरा जबाबदारीने बघ. बघू कसं कसं काय होतंय. अरे असं नका करू. आणि तू ठरवलंस का? तुला समज सोपं आहे बघ. ज्या आधी ठरवलं आहे त्याच काय करू? काय ठरवलं आहेस ते सांगत बी नाहीस बघ. बर जे काय ठरवलं आहेस ते आणि हे बी दोन्ही बी नीट कर. याला येळ दिला का ते व्हायचं नाही, त्याला येळ दिला का हे बिघडल. अरे असं कसं? ध्यान घेऊन काळजी न करवायस, समज होईल. बघू होईल चांगलंच. आणि बाळ्या, आता तुला समध्यांची काळजी घ्यायची वय ना भैरू? होय, काळजी घे बाबा. माझी काळजी करू नका.